श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना नमस्कार. भक्तांनो, दिवाळी येत आहे आणि याचा अर्थ म्हणजे धन आकर्षण किंवा धन दैवी मार्गाने मागवण्याचा सगळ्यात उत्तम मुहूर्त येतो आहे. बरेच लोक दिवाळीची लक्ष्मीपूजनाची वर्षभर वाट पाहतात, जेणेकरून त्यांना धन, सुख, समृद्धी, ऐश्वर्य मिळवण्यासाठी उपाय करता येतील. कारण दिवाळीत केले गेलेले उपाय हे अत्यंत विशेष व लाभदायी ठरतात. यावर्षी 21 ऑक्टोबरला दिवाळी राहणार आहे. तर भक्तांनो, आज मी असे उपाय सांगणार आहे जे सर्वसाधारणपणे तुम्ही नसते ऐकलेल, आणि हे उपाय इतके चमत्कारी आहे की याचा परिणाम तुम्हाला लगेच जाणवेल. भक्तांनो, हा उपाय करताना निस्वार्थ भावना आणि पूर्ण श्रद्धा व मनाची शांती ठेवावी. कारण हा शुभ अवसर परत एका वर्षाने येणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे असं समजून पूर्ण श्रद्धाभावाने हे उपाय करा. भक्तांनो, हे उपाय दिवाळीच्या रात्री म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या रात्री केल्यास अपार धन व दौलत देतात. तुमच्याकडे लक्ष्मी टिकत नसेल, पैसा येऊनी खर्च होतो किंवा धन अडकून बसले आहे, तरी तुम्ही हे उपाय कराच. चला तर मग आपण आपल्या उपायाला सुरुवात करूया. भक्तांनो, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी तत्व अत्यंत जागृत असते. त्यामुळे मन शांत ठेवावे. मंत्र उच्चारण स्पष्ट आणि श्रद्धापूर्वक असावे. घरात तुम्ही गुलाब किंवा चंदनाचे अत्तर किंवा रूम फ्रेशनर वापर करा. लक्ष्मी देवीला गुलाब अत्यंत प्रिय असतो आणि चंदन हे श्री विष्णूंना प्रिय आहे. दिवाळीच्या दिवशी काय उपाय करावे हे आपण बघूया. तुमच्या घरी कन्यारत्न असेल तर तिला लाल रंगाच्या गोष्टी भेट म्हणून द्या. तुम्ही तुमच्या आई किंवा बायकोला सुद्धा द्या, कारण तेही लक्ष्मी स्वरूपच आहेत. सकाळी जेव्हा सडा रांगोळी कराल तेव्हा पाण्यात गोमूत्र टाकून सडा टाका व रांगोळी काढून झाल्यावर त्यावर गुलाबाचे फूल ठेवा व उंबरठ्यावर हळद गोमूत्राचा लेप लावून त्यावर सुद्धा दोन्ही बाजूला एक एक गुलाब ठेवा. दिवाळीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन लाल रंगाची गोष्ट जसं लाल ओढणी, गुलाबाचं फूल, साडी, रुमाल तुम्ही देवीला अर्पण करा आणि सोबतच 7 कवड्यासुद्धा अर्पण करा. तुम्हाला लक्ष्मी मंत्र जर येत असेल, जसं ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा ओम श्रीं महालक्ष्मी नमः, ओम श्रीं स्थिरलक्ष्मी नमः, या मंत्रापैकी कोणताही मंत्र दिवसभरात तुम्हाला जेवढा जप करता येईल तेवढा करा. एक छोटंसं मडकं घ्या. त्यात हळद, कमलगट्टा, केशर, शतावरी आणि 3 कवड्या आणि सोबतच सोनं किंवा चांदीचं एक नाणं त्यात टाकून द्या. लक्ष्मीपूजनेवेळेस ते लक्ष्मी देवी समोर ठेवा व एक छोटी गुलाबाच्या अत्तराची बाटली देवीसमोर झाकण काढून ठेवावी. लक्ष्मीपूजन झालं की ती अत्तराची बाटली त्या मडक्यात टाकावी व ते मडकं लाल कपड्याने बांधून आपल्या तिजोरीत ठेवावं. लक्ष्मीपूजनानंतर जो लाह्या बत्तासे प्रसाद असतो तो सर्वांना वाटावा, आजूबाजूच्यांना सुद्धा वाटावा. दिवाळीच्या रात्री 12 वाजता लाल कपड्यावर 5 सुपाऱ्या, 5 बदाम, 5 हळकुंड आणि चांदीचे नाणे ठेवा. त्यावर ओम श्रीं महालक्ष्मी नमः याचा 11 माळी जप करा. नंतर तिजोरीत ठेवा. धनप्राप्तीचे नवे मार्ग उघडतील. दिवाळीच्या दिवशी सकाळी 5 वाजता गाईचे तूप, केशर आणि चंदन याचे मिश्रण करून त्यात एक कमलगट्टा बुडवा. त्या तेलाने लक्ष्मीच्या मूर्तीला तिलक लावा. त्याने मूर्तीला स्थिर लक्ष्मी तत्व जागृत होते आणि धनसंपन्नता वाढते. आता जो तिलक लावायचा तो संध्याकाळी पूजे करताना लावायचा. अजून काही महत्त्वाचे उपाय आहे जे दिवाळीच्या या दिवशी दिवसभरात केल्याने अत्यंत चमत्कारी लाभ देतात. ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना नक्की पाठवा. आवडल्यास लाईक करा व बाकी उपायांसाठी आम्हाला सबस्क्राईब नक्की करा. ओम श्रीं महालक्ष्मी नमः.